निवडणुका पुढे घ्या. अडचण काय? गेली 6-7 वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाहीये. महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना. मग अजून 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला, पण ओबीसीचं आरक्षण तसुवरही कमी करू नका. स्थानिक निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. आरक्षणाच्या मर्यादा निवडणूक आयोगानं ओलांडली आहे, त्यामुळे घोषित निवडणुकांवरही टांगती तलवार आहे. तर कुठे कुठे या आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेल्या त्यावर नजर टाकूया. नंदुरबारमध्ये 100% आरक्षण देण्यात आलंय, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78%, नाशिकमध्ये 71%, धुळ्यात 73%, अमरावतीत 66%, चंद्रपुरात 63%, यवतमाळमध्ये 59%, अकोल्यात 58%, नागपुरात 57%, ठाण्यात 57%, गोंदियात 57%, वाशिममध्ये 56%, नांदेडमध्ये 56%. तर स्थानिक निवडणुकीसंदर्भात आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. ऐकूयात. जाहीर केलेल्या निवडणुकांमध्ये 50% पेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची क्रॉस होती. याच्यामध्ये 246 म्युनिसिपल काउन्सिल आणि 42 नगरपंचायत. तर याच्यामध्ये डिफेन्स घेताना राज्य सरकार निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी असं सांगितलं की फक्त 46 ठिकाणी इथं हा ब्रीच होतोय. आणि बंटिया कमिशननी ओबीसीचं आरक्षण जे कमी केलेलं होतं, म्हणजे त्यांनी 50% मर्यादा ठेवलेली होती. यांच्या दोन्ही साईड्सच्या वकिलांमध्ये खूप युक्तिवाद झाला. खूप आपण पाहिले का बऱ्याच त्यांच्यामध्ये त्यांनी कंटेन्शन्स रेज केले. मात्र या संदर्भात राज्य सरकारची आजची भूमिका अशी होती की राज्य सरकारने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे पुढे निवडणुकांचा कार्यक्रम न्यायचा आणि या आरक्षणाचं पुढे काय करायचं या संदर्भामध्ये आता एक सविस्तर आम्ही एक अहवालच आपल्यासमोर सादर करू. ओबीसी जो 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता. पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्वाचं आहे. खरं तर SC ST ला 100% दिल्यानंतर उर्वरित आरक्षण हे केवळ ओबीसीच्या वाट्याला जातं. त्यामुळे सरकारने या संदर्भातली सावध भूमिका घेण्याची गरज होती. परंतु घाईमध्ये त्यांनी त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून